आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय हो, आपलं पोरग कुठं दिसायला आहे सकाळ धरणं? कुठे गायब झालंय कोणाला ठाव? येईल की, लहान आहे. लगीन ठरले आता त्याच. सुखाचे दिवस आलेत. हॅपी डे. आई, अगं दीदीचा फोन आलेला. कदाचित आज बी नाईटला थांबायला लागल असं म्हणत होती. ना नाईट ड्युट्या लईच वाढल्यात. सुनंदे, लगीन ठरल्यापासून तुझ्या लेकीच्या नाईट ड्युट्या लईच वाढल्या त्या ग. नाही, नाईट ड्युट्याच करत्या का लग्नाच्या आधीच पशार होयाचा तुम्हा माया लेकींचा पिल्यान हाय कुणाला ठाव? काय ग, आम्ही कशाला पळून जाऊ? खरं तर ह्यांनाच आपण पळवून लावलं पाहिजे. अमरे जरा ग बस की. ए शेमडे, नाक पुसायचं कळतंय का बघ आधी. वचा वचा करायचं कमी करा. मला फक्त समजू देच तुमचा असा काय पिलान आहे म्हणून. मग ही रत्नाकाठी कशी जिरवत्या का नाही तुमची ही ध्यानात ठेवायचं. डिजार कुठे होतास दिवसभर? नोकरी हुडकत फिरत होतो. काय? आणि आता लवकरच नवीन नोकरी बी गावणार आहे मला. खरंच? मग इशय आहे का? अगर रत्ना काटेचा लोक आहे मी. ऐकतोय वय कुणाला? भैया, लगीन व्हायच्या आधीच माझं लेकरू सुधारलं. बघितलं का? आपला डीजे मोठा झाला आता. ए थांबव थांबव. नमस्कार साहेब, आपली गाडी वे. ए जाऊ दे, आमदार साहेबांची गाडी. चेक करायची गाडी? काय साहेब, तुमच्यासारख्या सच्च्या माणसाची गाडी चेक करायची म्हणजे? जाऊ दे साहेब. ती पाठीमागची गाडी सुद्धा आमचीच आहे. चालते चालते, जाऊ दे. ए जाऊ दे. गण्या फिरंगी, भारती मावशी, त्याच गाडीत आहे गण्या फिरंगी. काय बोलताय? लवकर पकडा त्याला. हो काय बोलताय मॅडम, आमदार साहेबांची गाडी ती. अहो पण मी पाहिलंय त्याला. त्याच गाडीत आहे तो गण्या, कन्फर्म. अगं मंजू, उगा डाऊट नको घेऊस. आधीच काय कमी व्याप आहेत वय तुझ्या डोक्याला? मंजू मॅडम, एक काम करा, तुम्ही स्वतः जाऊन चेक करा. उद्या म्हणाल आमच्यामुळे गुन्हेगार गावला नाही. जाऊ चेक करा. बर बर, हे घ्या. थांब मंजू. अगं मंजू थांब. अगं मंजू, अरे खुळ्यांनू, उगा बिचारा भाबड्या पोरीच्या मनात काय पण कशाला भरवता? आता ती स्वतः त्या वाघाच्या गुहेत गेलीये. काय करायचं आता सांगा?
साहेब ती बघा पोलीस इथे आपल्या मागं. आपल्या मागावर कशाला असेल ती? तिचं तिथं चालली ती स्कूटीवर. गाडी बाजूला घे, तिला जाऊ दे. हो साहेब. काय झालं ना चेकिंग नाक्यावर? काय सॅल्यूट करायला आला? साहेब तो तुमच्या गाडीत बसलाय तो गण्या फिरंगी आरोपी आहे. खुनी आहे तो. तुमच्या जीवाला धोका आहे. हा तीच कॉन्स्टेबल आहे जिने मला त्या दिवशी बघितलं होतं. कोण? कॉन्स्टेबल मंजू. साहेब हीच ती कॉन्स्टेबल मंजू. हिनेच गण्या फिरंगीला पाहिले. साहेब मी खरंच सांगते, अहो आरोपी आहे तो. तुमच्या जीवाला धोका आहे. कोण गण्या फिरंगी? माझ्या गाडीत का बसेल? आणि त्याची लाख इच्छा असेल, मी त्याला माझ्या गाडीत का बसू देईल? साहेब मी आई मंगळाईची शपथ घेऊन सांगते, मी त्याला तुमच्याच गाडीत बघितलंय. मला एकदा खात्री करू द्या प्लीज. तू त्याच गाडीत. कोण गण्या फिरंगी? माईक ऐका. माईक ऐका. करा चेक करा. चेक बघा. आहे तर काही ही नाही ती गाडी. ही गाडी जा बघा. बघा जाऊ. बघा. मला माफ करा साहेब. मला वाटलं तोच तुमच्या गाडीत आहे म्हणून तुमची गाडी अडवली. माफ करा. माफी माफी तर नका पाहू बाई माग वळून.
मंजू अगं तात्यासाहेबांची गाडी का अडवलीस? तो गण्या खरंच दिसला होता मला. अगं तुला भास झाला असेल ग. मी फक्त माझी ड्युटी करत होते भारती मावशी. मी काय करत नाही तवा बी समधी माझ्यावर कावतात आणि केलं तरी बी कावतात. काय करावं तेच कळना झालं. तू काय बी करू नको आणि आधी इथून चल आणि देवाकडे प्रार्थना कर. तात्यासाहेब या सगळ्याची तक्रार साहेबांकडे नको करायला. काय झालं ग तिथे? एवढी का घाबरलीस? काय नाही. मंजू वाईट चहा टाकू तुझ्यासाठी? नको. नाही नाही, तू दमलेली दिसतेस. थांब आणते मी चहा. दिदे, तू किती जरी नाही म्हणालीस ना तरी तुझा चेहरा सगळं बरोबर सांगतोय बघ. सांग आता खरं खरं काय झालंय ते. आमरे, माझी नोकरी काय राहत नाही बघ. ही वर्दी जाणार माझ्या अंगावर. अगं मग चांगलंच आहे की. तुझी नोकरी एकदा का गेली ना की मग ती आत्ता लग्नच कॅन्सल करून टाका. मग तू कायमची या त्रासातनं मोकळी होशील. आमरे, तुला मस्करी सुचते वे. इथं लई मोठा गोंधळ झालाय आधीच. काय झालं? अगं झालं असं का? आणि जर आता तात्यासाहेबांनी जाधव साहेबांकडे तक्रार केली ना तर मला कन्फर्म घरात बसावं लागणार. घे मंजू. काय ग, काय झालं? नाही म्हणजे मी आल्यावर दोघी बी गप्प का झालं? अगं काहीच नाही. ही आमरी कॉलेजमधल्या गमती सांगत होती ना. हा मग ठीक आहे, बोला तुम्ही. मला काम पडले. दिदे, तू ऐक माझं. तू ना बदलीसाठी अर्ज कर, नाही तर सरळ नोकरीच बदल. आमरी नोकऱ्या का झाडाला लागल्यात होय? असं असतं ना तर कुणी बी दरोडे टाकले नसते आणि मी बी पोलीस झाले नसते. अगं पण प्रयत्न तरी करू. माझ्या ओळखीत आहे एक जण, तो आपल्याला नोकरी शोधायला मदत करेल. आमच्या ऍडमिशनच्या टायमाला बी त्यांनी आम्हाला मदत केलेली. कोण? ते नंतर सांगते मी. तू मला आधी सांग, तुला त्या डीजेशी लग्न करून स्वतःच्या आयुष्याचं मात्र करून घ्यायचंय की पोलिसाची नोकरी सोडायची? विचार कर आणि मला सांग. मग बघच मी सगळं परफेक्ट करते का नाही. दादा, पेढे कसे पावशेर दिले? 170 रुपये पावशेर. मोबाईल मधल्या माणसांना भाव विचारला. मुंडीवर करून बघ, नाहीतर पेढ्या सगळं गल्ला बी मारून नेल एखादं. नाही नाही नाही, मनाचं राज बांधत्यात. दे पेढे. मी बँकेत जाऊन येतोय. नीट लक्ष दे, आता त्या मोबाईलच्या डाबड्यात डोकं घालून बसशील. ठेवला ठेवला. लग्नासाठी पोरगी काय दिली? नोकरच करून टाकलंय मला. नीट लक्ष द्या. स्वतः किती नीट लक्ष दिलं माहितीये मला. कामगार पाहिजे मुलगा. बोला, किती पाहिजेत पेढ?
पेढे नको, ते कामगार पाहिजे लिहिलंय ना, ती नोकरी अजून हाय का गेली? हाय की. हा हा. पण त्याला अनुभव पाहिजे. अनुभव? हा हाय की, लई पेढे खाल्लेत मी. राजा, पेढे खाण्याचा नाही, काम करण्याचा अनुभव पाहिजे. हाय का? नाही. नाही ठीक आहे, पण काम मनापासून करायला लागल. हा करतोय की. जमलं की मग. चला सांगा कुठे आहे माझी केबिन आणि एसी आहे ना? शिक्षण काय झालंय तुमचं साहेब? खिशात नाही दाना मला बाजीराव म्हणा. इथं कंदीपेढ्याच्या दुकानात तुला एसी पाहिजे वरे? हा, कुणाचा टाटाचा का बिर्लाचा, कुणाचा पुतणेस? हा, बर तुला पेढा वळायला येतो ना? नाही? अरे जाड्या, बाहेर बाहेर पाहिला आलाय काम मागायला. पाय पडतो तुमच्या. चुकलं माझं. अहो एसी नसेल तरी चालेल, पंखा असेल तरी चालेल, पंखा नसेल तरी चालेल, घामानं अंग भिजलं तरी चालेल, पण प्लीज मला नड आहे. मला नड आहे प्लीज. मला अरे कुठं होता तू इतक्या दिवस? टेन्शन घेऊ नको, चल तुला दाखवतो. या कमिशनर सुद्धा आमची गाडी अडवायच्या आधी 10 वेळा विचार करतो. ही मुलगी आमची गाडी थांबवते, हुज्जत घालते आमच्या. कॉन्फिडन्स आहे. खलबत्ता आहे का आपल्याकडे? खलबत्ता का? कशासाठी? कॉन्फिडन्स ठेचून काढायचा आहे. साहेब आता इलेक्शन तोंडावर आलं, त्यात सरकारी माणसांसोबत हुज्जत घातली तर आयत कुलीत आपण विरोधकांना देऊ, आणि त्यात पोलिसांवर प्रेशर असणारच. काय काय नाव आहे त्या पोलिस? वाघमारे, कॉन्स्टेबल मंजू. तात्यासाहेब. अरे या 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 या. आमचा वाघ आणि त्याला घडवणारी वाघीण मम्मी. बसा 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 बसा. काय विशेष? विशेषच आहे तात्यासाहेब. लय हुशार आहेत बघा तुम्ही. उगाच नाही मी तुम्हाला मोठा माणूस म्हणत. बरं ते जाऊ द्या, तब्येत कशी आहे तुमची? ठीक आहेत ना तुम्ही? काय झालं साहेब? नाराज काय तुम्ही? काय आमची तब्येत आता काय, जनतेची एवढी सेवा करायची, त्यांच्यासाठी झटायचं, आणि लोक आपल्याशी वाईट वागणार, उद्धटपणे वागणार. कोण बोललं उद्धटपणे तुमच्याशी? ते राजवाडा पोलीस स्टेशनची कोणीतरी आहे, कॉन्स्टेबल मंजू की काय. ती तुला सांगतोय मी समजून की मी कोण आहे काय आहे. चढते घेतली. ठीक आहे. ती नेबेट वाघमारे कुठल्या नक्षत्रावर जन्माला आली काय माहिती. अवजित ताडवी ती पोरगी. माझ्या डोसक्यावर पण तिनंच काठी हाणली. आणि A to Z युवा मंडळाच्या केस मध्ये पण का नाही तशीच आडवी आली बघा. पण ते ना, तुमची गाडी अडवायची हिंमत केली तिनं. तुमची त्या नेबेट ना. जाऊ दे सत्या, तू नको त्रास करून घेऊ. आम्ही बघू आमचं काय करायचं. हा तू सांग काय विशेष काय ते सांग. विशेष नाही, स्पेशल न्यूज आहे तात्यासाहेब. यंदा का नाही सत्याचा बार उडून टाकायचंय बघा. अरे वा. म्हणजे सत्याचं लगीन ठरलंय फायनली. तात्यासाहेब, देवीच्या पायाशी पत्रिका ठेवायचा कार्यक्रम आहे, आणि आम्हाला तुमच्याच हातनं ठेवायचे बघा. तुम्ही सांगाल त्या तारखेला करू आपण. अरे आमच्या तारखेचं काय? आपल्या इतका जवळचा कार्यकर्ता आहे, आमचा अतिशय लाडका कार्यकर्ता आहे. याच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. माझ्या तारखेचं काय घेऊन बसलात? याला जी तारीख पाहिजे ना त्या तारखेला मी येईन. आणि सध्या
ते माझं कोणी अपमान करतंय, माझी कोणी गाडी अडवतंय, कोणी उद्धटपणे बोलतंय माझ्याशी, याच्याकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही. ते आम्ही आमचं बघून घेऊ. हो साहेब, मी असताना तुमच्या असं जीवाला घोर लागलेलं मला नाही चालणार. आणि त्या वाघमाऱ्यांचा कार्यक्रम मी बरोबर फिक्स करतो. पण तुम्ही लग्नाला यायचं म्हणजे यायचंच, कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय आजपर्यंत आम्ही काहीच केलं नाही आणि इथनं पुढे बी करणार नाही. बघा, अभिमान आहे मला याचा. तू आहेस म्हणून मी आहे. येणार येणार 10,000% येणार. झालं त्या दिवशी ती कॉन्स्टेबल मंजू आडवी नको यायला. सत्य असताना येळच येत नसते बघा तुमच्यावर. आजच त्या वाघमाऱ्यांना जाब विचारणार आणि शेच क्लोज करणार.